खरात प्रकरणात ज्या खरात प्रकरणाने महाराष्ट्राची बदनामी केली, महाराष्ट्रामध्ये हे बंधू बाबा भगवे कपडे घालून काय काय करतात ते समोर आलेलं आहे. या खरात प्रकरणामध्ये खरातालाच फक्त नाचवण्याचं काम चाललेलं आहे. एसआयटीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेस सांगितलं की विधानसभेतही सांगितलं की खरातला त्याच्याकडून सगळी माहिती घेऊन याला शेवटी जसं एफस्टीनला मारलं तसं याला पण मारतील असं आम्ही आरोप केलेला आहे. ती वस्तुस्थिती पुढे आपल्या लक्षात येणार. पण या खरात प्रकरणामध्ये महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले 4 मंत्री समाविष्ट आहेत. त्याची पत्र सुद्धा आम्ही आता मुख्यमंत्र्याला देणार आहोत त्याच्यात. आणि या चारही मंत्र्यांना मंत्रिमंडळातून काढायची आम्ही मागणी करू. कारण की खरात प्रकरणात नुसता खरातच दोषी आहे असं नाही. त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातले काही मंत्री त्याच्यामध्ये समाविष्ट आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकरणालाही सुद्धा सरकार जे फक्त एसआयटीचं सोंग करून हे सगळं प्रकरण दाबायचा प्रयत्न करत असेल तर बिलकुल आम्ही ते दाबू देणार नाही. या सगळ्या प्रकरणाचा उगाळा करून त्याच्यामध्ये दोषी असलेल्या सगळ्यांवर कारवाई व्हावी, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये दुसऱ्यांदा कोणी अशी हिंमत करणार नाही. या पद्धतीची आमची भूमिका.